आणि दानपेटीतला चढावा आणि दागिने मूर्त्या जे लोकांनी आपापल्या श्रद्धेनं त्या ठिकाणी अर्पण केले ते चोरून स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्याचा निषेध या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। हा श्रीराम द्रोह आहे, हा हिंदुत्व द्रोह आहे, म्हणजेच हा देशद्रोह आहे। याचा निषेध ताकदीनं झाला पाहिजे अशा HT न्यूज़ इंडिया सच के साथ। वर्षाच्या इतिहासात हिंदूचा कल्ला करणारे आणि प्रत्येक ठिकाणी श्रीरामाबद्दल आस्था जागृत करून राजकारणाच्या खुर्च्या मिळवणाऱ्या लोकांनी राम मंदिर देशवासियाच्या आस्थेतून उभं केलं। त्याच्यात सर्वांचा सहभाग आहे। कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे त्या ठिकाणी राम मंदिर उभं झालं। तिथं मोठ्या प्रमाणावर चोरी झाली। अजून आकडा पूर्ण आला नाही तरी तो आत्तापर्यंत जवळजवळ 25-30 हजार कोटीच्या घरात आहे। त्याच्याही पुढे तो आकडा जाण्याची शक्यता आहे असे चौकशी अधिकाऱ्याकडून समजते। आणि याचा निषेध म्हणून पक्षप्रमुख माननीय उद्धवजी यांनी राज्यभर श्रीराम रक्षा आंदोलन सुरू केलं आहे। त्याची सुरुवात मुंबईच्या दादर येथून झाली आणि आता ते राज्यभर ठिकठिकाणी राम रक्षा आंदोलन रामाबद्दल ज्यांची आस्था आहे, रामाबद्दल ज्यांना विश्वास आहे, जे हिंदुत्वाला या देशाच्या संस्कृतीला मानणारे जे कोणी आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील, त्या सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याचं निमित्ताने या ठिकाणी मी आपल्या समक्ष आहे। वर्धा जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून जिल्ह्यात हे आंदोलन राबवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आमची आहे। आणि म्हणून येत्या सोमवारला दिनांक 13 तारखेला दुपारी 4 वाजता कारंजा चौक येथील हनुमान मंदिराच्या समोर श्रीराम रक्षा आंदोलन केल्या जाईल। त्या ठिकाणी रामरक्षेचं पठण केलं जाईल, हनुमान चालिसेचं पठण केलं जाईल आणि हनुमंताच्या साक्षीनं सर्वाच्या उपस्थितीत महाआरती केल्या जाईल। हे आंदोलन ठिकठिकाणी होणार आहे, कारण शिवसेनेचा राम, आमचा राम हा हृदयात आहे। कारण हृदयात राम जर आहे तर बेरोजगारीच्या हाताला कामही पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दामही पाहिजे। या अर्थानं आमचा राम आहे। आणि दानपेटीतला चढावा आणि दागिने मूर्त्या जे लोकांनी आपापल्या श्रद्धेनं त्या ठिकाणी अर्पण केले ते चोरून स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्याचा निषेध या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी आमच्या पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने सर्वांना नम्रपणे आवाहन करीन की आपण या गोष्टीची ज्यांना चिड आहे त्यांनी 13 तारखेला कारंजा चौक येथे 4 वाजतेच्या दरम्यान ही महाआरती, हे रामरक्षा आंदोलन होणार आहे, त्यामध्ये सहभागी होऊन या राष्ट्रद्रोही लोकांचा निषेध नोंदवला पाहिजे। कारण त्या ठिकाणी जे कोणी ट्रस्टी नियुक्त केले ते या देशाच्या PMOकडून नियुक्त झाले होते, आपल्या सर्वांना ठाऊक आहे। म्हणजेच या देशाचे सर्व राज्यकर्ते सुद्धा सत्ताधारी यामध्ये सहभागी आहे असा सर्वांचा विश्वास आहे। आणि म्हणून हा श्रीराम द्रोह आहे, हा हिंदुत्व द्रोह आहे, म्हणजेच हा देशद्रोह आहे। याचा निषेध ताकदीनं झाला पाहिजे अशा प्रकारची नम्र विनंती वजा आव्हान मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज़ इंडिया।